हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि उद्या पालखी येणार आहे. सो मोठ्या का मुंबईहून आलेले आहेत, प्रसाद पण आलेले आहेत आणि प्रसाद आतमध्ये आहे. आणि श्रीपाद बघू शकता बाहेर. आणि श्रीपाद बघू शकता आता काय आलं, किती वाजता आला श्रीपाद? 5 वाजता आला. आणि सकाळपासून तो लॅपटॉप घेऊन बसलेला आहे, काम करतो. सुट्टी नाही भेटली वाटते त्याला. काय ना वर्क फ्रॉम होम. आणि मॅक्स बघू शकता, मॅक्स अंघोळ चालली आहे. मॅक्सची अंघोळ चालली. त्याला पण व्हिडिओ मध्ये चांगलं दिसायचं म्हणून स्वतः अंघोळ करतो. हे मॅक्स. आणि सुरू का मस्त की झोपले तिथे आराम करतायत. आणि गाईज, गॅस सिलेंडर शॉर्टेज आहे की मार्केट आहे अवेलेबल आहे. आल्या पेपर वाचतायत. बघू शकता काय आहे हेडलाईन्स काय म्हणजे खराब मग नाही माहिती काय त्याच्यात. आम्हाला मॅचचं माहिती आहे. नाही 3:30 मुंबई आणि डीसीची मॅच आहे. ऑफकोर्स तुमच्या पण व्हिडिओ पोहोचपर्यंत मॅच ते होणार आहे. बट आता मी सगळे बसणार आहोत. आता आम्ही जेवतो आणि नंतर बघ जेवायचं. हा इकडे झोपलाय कशाला पण अजून एवढ्यात झोपलाय का प्रसाद? झोप येते. उद्याची तयारी करायची आहे ना. साफसफाई करायची ना. किती वाजता पालखी येलो काय वाटतं तुम्हाला? साफसफाई तुमच्याकडे ठेवलंय तुमच्यासाठी काम. सगळं जावं सगळे मिळून नाही तुम्ही आणि साफसफाई केली. मला कळतं तेलेवाडी जाणार ना बनत आपली घरात. तेलेवाडी इकडे काय पालखी येईपर्यंत शांतता नाही घेणार. पण नाही म्हटलं तरी 1 ते 1:30 वाजेपर्यंत पालखी आहे, तिथे टच होणार आहे. तू लिहून घे. पेपर नाही. एक्झाम आहे 16 एप्रिल ऑनवर्ड. 16 एप्रिल एवढ्या लेट? 16 एप्रिलला संपली पाहिजे होती एक्झाम. देव काही जवळ झालं. एवढ्या उशिरा का? पहिली 8 तारखे पण होती, मग त्याच्यानंतर पुढे गेली तारीख. बापरे. त्याची आणि संपणार कधी? प्रिपरेशन लिव्ह चालू आहे दादा आता. 16, 17, 18, 20 आणि 27 असे पेपर आहेत. पूर्ण एक्झाम कधी आहे? एप्रिल एक्झाम आमचं पण तसंच हो. असायचं. 3:30 वाजलेत आणि आता मॅच सुरू होईल. प्रसाद कुठे गेला? मॅच सुरू. दादाचं काहीतरी वेगळंच चालू आहे इकडे. काय करायचं तुला? फोन टाकायचा. फोन टाकायचा आहे. आज फोन टाका आधी बघ. हा घ्या, हा टाक. तिकडे जोरदार काम चालू आहे. चालू झाले असेल 3:30. मुंबई इंडियन्स वर्सेस कोण आहे माहिती ताई? ताईला विचार पहिलं, मला माहिती आहे. ताईला विचार. पहिली मॅच झाली आपली. मी चांगले बंगाल वॉरियर. मुंबई आणि दिल्लीची मॅच आहे. आता टॉस कोण नेली ते पहिलं बघूया. ज्याच्यावर प्रसादाचं बघण्याचं ठरणार आहे. कोणी जिंकलं तरी मुंबईच मॅच जिंकणार आहे. मुंबईची आता प्रसादाचा कॉन्फिडन्स सांगतोय की मुंबई इंडियन्स जिंकणार आहे. गाईज, दिल्ली टॉस जिंकलेली आहे आणि मुंबई इंडियन्सची पहिली बॅटिंग आहे. बघू शकता इकडे रायन रिकल्टन आलेला आहे व रोहित शर्मा असणार. दिल्ली टॉस जिंकली, फील्ड चूज केली. आपली पहिली बॅटिंग आहे. बघायला रायन रिकल्टन, रोहित शर्मा आलेले आहे तिकडे. सेम आहे म्हणजे बॅटिंग पेअर. रोहित शर्मा सेंचुरी मारली. अरुण जेटलीच्या टीमवर आहे. गाईज हे बघू शकता, डीसी टॉस जिंकले आणि बॉलिंग चूज केलेलं आहे. गाईज उद्या पालखी येणार आहे, तर त्यासाठी अंगण्याचे जे सारवणं आहे ते काम चालू आहे. ते बघू शकतो इथून अंगणा सारवण्याचं काम सुरू आहे. त्या साईडला शेण बघू शकता. आणि 4 वाजलेत. 1:30 वाजेपर्यंत पालखी इथे येणार आहे. 1 ते 1:30 आहे ना, जास्तीत जास्त 1. तो शिपत अजून काम करतो इकडे. शिपत तर ऐकत नाही. शिपत जाऊन फायर. आज जे काय ते कम्प्लीट करून टाकणार आहे. उद्या पालखीला फ्री. हा शिपत आणि गाईज मॅच चालू आहे. मोठ्या इकडे झोपलेत. प्रसाद झोपला आहे. 2 विकेट पडल्यात म्हणून काय माहीत. आणि माहिती तिकडे मोबाईलवरती आहे.
रांगोळी काढणार आहे त्या दोघी. उद्या किती वाजता? 7 वाजता लवकर उठून. हा जे कधी घड्याळाचं आत सकाळी कधी वाजतात ते बघत नाही. सकाळी म्हणतायत की सकाळी 7 वाजता उठून काढणार आहे. बघू आता उठतात की नाही. 7 वाजता काढायची रांगोळी सकाळी. मग त्यासाठी उठायला कधी लागेल तरी बघा. हा 7ला नाही 10 वाजता काढणार. आता कसं काय? रांगोळी कशी काढायची प्रोग्राम माहितीये में काय? थोड़ा सा चेंज होने का 7 के बजाय 10 बजे आना. नहा धो के. पालखी पण 7 वाजता उठत नाही. 1 पासून रांगोळी काढायची ना. तरी पण दुपारी तर पालखी येणार. एवढा लवकर उठून फायदा का? लवकर नाही. 10 वाजता मग रांगोळी काढायची. हा 10 वाजता बस 7 वाजता काय काहीतरी माई 7 वाजता काय? 12 वाजेपर्यंत होऊ शकतं. हा 10 वाजता काढायला घेतलं तर. अच्छा. पण एक राऊंड मारून ये ना बाहेर डॅमला डॅमला किंवा नाही, तिकडे नको. तिकडेच बरोबर आहे ना. तिकडे म्हणजे इकडे आणि इकडे चालू आहे मॅच. नाही 2 विकेट ऑलरेडी गेलेले आहेत पण रोहित शर्मा अजून आहे. बघूया. लाईट झाला ना दिसत नाही match. आणि हे ताईने केलंय क्रिएटिव्ह स्क्रीन. माहोल बनला पाहिजे काही. चांगला माहोल असेल तर मॅच बघायला पाहिजे. रेटिंग 3.7 आहे पण त्याला. जॉगर नव्हती, स्ट्राईट फिट होती. अरे त्याला आपण नाव ते दादाची मेमरी लॉस होत चालली. थोडं हळूहळू वर्ष दादाला गोष्टी आवडतात. दादा मागच्या वर्षी आठवत आहे काय कुठे होत असतो? मागच्या वर्षी ह्या टायमिंगला कुठे होत असतो? नाही आठवत आहे. दादाला हे आवडलंय. हे तुला कसं वाटतंय? रोहित शर्माने किती केले? तुला नाही आवडले? कोणतं आवडे तुला? हे आवडलं? फॅब्रिक्स बघ काय आधी काय दोघांचं एकच आहे. काय पण तेच काय काय कॉटन. हा मग ते तुला हे नाही आवडत ना असं? मला पण नाही आवडत. मला पण नाही आवडत. गाईज कोणाला पाण्याने खायला देण्याच्या तबी आले. हे बघू शकता हे पिल्लं इकडे. बघू शकता कसं वगैरे लाईन बसलेत पिल्लं. आणि संपलं सकाळचं ते सगळं. सुद्धा व्हिजिटला आलाय व्हिजिटला. हा म्हणजे हे बघ पिल्लू बघ दाखवतो तुला. तुला व्हिज्युअलाइज करून दाखवतो व्हिज्युअलाइज. हा आणि मी अशी वळणार होती त्या पिल्लाला खाली घ्यायला. चित्रामुळे खाली घ्यायला अशी वळणार होती आणि तिथून आई आली. आई बघितलं घेताना नेला बघ इकडे बघ इकडे बघ प्रसाद दा. इथे बसतो एक पक्षी आहे. अरे असा ग्रे कलरचा पक्षी असतो छोटासाच. त्याचे पोपट कसा असतो? पोपट तसा असतो. आणि हा बघ ना असा पानासारखा येतो. लगेच ग्रॅप करून घेऊन जातो. किती असतो बसलेला त्या झाडावरती बसला असतो. एक तिकडे बसलेला असतो एक त्या झाडावरती आणि एक तिकडे. जास्त जाताना इकडे बघितले. या साईडला जाताना असतो तो. या साईडला जाताना बघितलेलं याला पिल्लून येताना. एकदम जातो कसा एकदम हळूच जातो. फास्ट जात नाही नेताना. बाकी काहीच हे बघू शकता इथे सारवून वगैरे झालेलं आहे अंगणं. पालखी उद्या येणार आहे त्यामुळे रांगोळी वगैरे काढते माझ्या इकडे. आणि गाईज ह्याच रूटने पालखी येणार आहे. इकडे बघू शकता इकडे देवळाचं जो अंगण आहे तिथे सारवण्याचं काम चालू आहे. फॅक लाईव्ह फॅक सांगते प्रसादा. सांग दादा लाईव्ह फॅक. तुम्ही त्याच्यावरती हे टाकता ना गोंता आणि हा. त्याला भिजवून ठेवता ना थोडं. त्याच्यावरती आईस क्यूब टाकायचे थोडं थोडं. एक चांगला लाईव्ह फॅक आहे आहे की नाही? आणि आईस क्यूब आपल्याकडे हे जास्त टिकेल पण. हा रेडी पण असतात. रेडी पण असतात. तर guys, उद्यापासून आम्ही हे उद्यापासूनही हे करणार तुम्हाला आहोत. बघायला मिळेलच. मला बघायला मिळेलच. काही दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. गाईज काय साईज बघू शकतो तुम्ही या पिल्लांची. काय कायची पिल्ल बघू शकता तुम्ही. एक काठीवर बसलाय तो पिल्ल बघू शकता ब्लॅक कलरचा. त्याला ती जागा कमी पडते ब्लॅक आता. कलरचा दिसत नाही. त्याला मोठं आणि करायचं काय करणार समजत नाही. हा एक पिल्लू आणि हा एक इकडे एक हा एक पिल्लू बघू शकता. साईज बघू शकता. तो बघतोय Guys, तिकडून. त्या कोंबड्याचं लॉजिक प्रसादाला समजलेलं नाही अजून. आणि तुम्हाला समजलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रसादाला समजू जरा पर्सनली काय विषय आलाय तो. गाईज हा बघा इकडे कोंबडा येतो. याच कोंबड्याबद्दल बोलतोय मी.
हा गाईज आज मोठा कोंबडा बोलतोय. दाखव दाखव जरा कसं आहे ते. गाईज बघू शकता कशा प्रकारे झोपाळा आहे. सिंपल साडीपासून बनलेला आहे तिकडे आणि तिकडून कुठेतरी 2 झाडांना बांधलेली आहे साडी ती. त्याला विचारूया झोपाळा वर बसून कसं वाटतं या साडीच्या झोपाळ्यावर. कसं वाटतं जागा माहितीये काय पण थोडी कमी आहे. थोडी काही जागेची थोडं शॉर्टेज आहे कारण हे दोन झाडं झाडं जे आहेत त्याला ना, अजून जरा लांब थोडी लांब पाहिजे होती अजून त्यामुळे जागा जी आहे कमी आहे. बट स्टील बसण्यासाठी चांगली जागा आहे. दादा बसल्यावर साडीच दिसत नाही कुठे. काही वर्किंग मध्ये बसलेच नाही. हा, इकडून दिसते. तुला मी थोडं हे करतो. पडेल मी ह्या साईडने मी पडू शकतो असं मला वाटतंय. तुला असं वाटतं पण तसं होत नाही ते. पडू शकतो. काही झोपायसाठी एक लाईक पाहिजे. इकडे आहे कोष्टेवाडी. बाकीचे आवाज येईल का पाहिजे? हा, घरात दे. बाकी आहे का अजून? बॉल कुठे टाकू बॉल? दिलं दादाकडे. गाईज काय बॉल आहे? बघू शकता बागेत सापडला असता. हा फायदा असतो असं बागेत येण्याचा. आमचाच बॉल आहे आणि आम्ही जेव्हा परवा खेळत होतो तर सकाळी बॉल हरवलेला आणि तेव्हा आम्ही शोधला पण सापडला नाही पण तो आता सापडला. दादा झोपायचा आनंद घेतोय. इथे झोपू पण शकतो. जरा कम्फर्टेबल असतं ना मस्त झोपलं असतं. हा थोडंसं कम्फर्टेबल होऊ शकतो आहे ना भाई. त्या घरांमध्ये ह्या 2 झाडाला बांधलं ना ह्या तर होईल बरोबर. हा थोडंसं आहे ना बरोबर आहे. जा घेऊन ये दुसरी साडी. लागेल साडी. जा घेऊन ये दुसरी. ही 2 अटॅच केली असती. ठीक आहे. हा झोपाळा मी बांधलाय माझ्यासाठी आणि तसंच आनंद घेतोय. आणि प्रसाद बसलाय. गाईस पकड. थोडंसं आलोय तर मला पण आनंद घेऊ दे इथे. गाईस बघू शकता पण अशा प्रकारे आनंद या झोपाळ्यावरती घेऊ शकतो. काय आहे झोपामध्ये काहीच नाही फक्त एक साडी बांधलेली आहे झाडाला बघू शकता. गाईस कोणती रोप नाही कोणती फळी नाही आणि फ्रीमध्ये असा झोपाळा आपण घेऊ शकतो. झाड कोणतं आहे सांग. हे झाड ह्याचं आहे हे असतं ना फळ ते रिंगेचं फळ असतं ना रिंगेचं फळ ह्याचं आहे. रिंगा. हा हा आहे ना त्याच्याने भाकरी वगैरे भाजी वगैरे असतात त्याच्याने हेच येतो आहे ना चांगली पहिली लोक वापरायची नाही. पूर्वीचा साबण आहे तो. हा ऑपरेट येणार नाही ना गाणं वगैरे प्ले होत आहे. बघू शकता तो तिकडे रोड आहे तिकडूनच पालखी आता इथे येणार आहे. दाखवून झालाय हा बघू शकता हाच रोड आहे तो आणि पालखी आता याच वाडीत आहे. बघू शकता इकडे कुठेतरी पालखी आहे आणि ह्या रूटने पालखी जी आहे वरती जाणार आहे आणि तिकडून अशी करत करत वस्ती जाणार आहे. मग सांगतो मी वरती जाऊन. हां नाही पालख्यां तिकडेच आहे. गाई काल जी आहे पालखी उठलेली साणेवरून आज 3रा दिवस आहे. तो काल मानकरी झाले आणि आजपासून जे मेन घरं घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि उद्या आमच्याकडे पालखी आहे. तो आता बघूया इकडे माई काय बसते काय करते गाईज बघूया आता. मॅचचा काय आलेला आहे स्कोर थोडा कमी झाला आहे पण बघूया आता पुढे काय. गाईज साफसफाई चालू आहे उद्या पालखी असल्या कारणाने स्वच्छता अभियान राबवते मास्क घालून वगैरे
आणि काय हा किल्ला तर माहिती आहे तुम्हाला, दिवाळीतला किल्ला आहे. दिवाळी 2026 यायला लागली पालखी येते तिथे जायचा प्लॅन चालू. आणि आता ढोलांचा आवाज येतोय. मला वाटतं पालखी चला, ही जवळ आलेली आहे. चला 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 चला. हा रोड बघू शकता, याच रोडने पालखी जाणार आहे. आणि त्या घरामध्ये पालखी वस्तीला असणार आहे. बघूया आता. लवकर नाही येत ना मला. नाही वरती येणार, घर झाली लवकर ते येणार ना. इथे आमचा एक बॉल हरवला. कुठे? हा इथे हरवला, ह्याच्यामध्ये हरवला, ह्याच्यामध्ये हरवला बॉल. काय झालं सगळ्यांच्या घरी पाणी आलं आणि ते कपडे पण धुवायचे. पहिला किस सांगेल प्रसादाला. पूजा करायला असेल ना, पूजा करायला. आरती करायला. जय रायडर. कब हो गया ये? कब हुआ कब? तिकडे श्रीपाद आलाय. कुठे गेलास, कुठे गेलास, कुठे? ढोलांचा आवाज येतोय. पालखी जवळ झाली वाटतं, झाले असतील आता सगळी घरं जवळ एकदम आवाज येतोय. रायडर बघा, हा रायडर आहे. मागे दिसतोय काय, चॅम्पियनशिप जिंकले नाही 2026ची. 2026ची चॅम्पियनशिप जिंकला नाही. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. सायकल रायडिंग चॅम्पियनशिप. काय नाही, ब्लॉग बघतोस ना तू, व्हिडिओ बघतोस ना, सबस्क्राईब केलं असेलच तू. बाकी ठीक मस्त. कार पार्क कर गाडी. गाईज पालखी आलेली आहे. शूट घेतात वाटतं इकडे. शूट घेत आहे का? शूट घेतात. काय रे, चावी ना? किचन. गाईज पालखी तिकडून येते. मला दिसायला ढोलवाला एवढे पुढे आहे आणि पालखी मागोमाग आहे. बघूया आता. गाईज बघू शकता, पालखी येते. तिथे नदी असल्या कारणाने ढोल वाजवण्याचं बंद केलेलं आहे.